नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतातील सौरपंथ याविषयी माहिती पाहूया. भारतीय संस्कृतीतील वैदिक धर्माला वेगळे स्थान आहे. कोणत्याही एका देवतेची त्यात उपासना नसून भक्ती, जपतप, व्रतवैकल्य, संस्कार, पूजा, तीर्थयात्रा यांना महत्त्वाचे स्थान आहे. भक्तीमध्ये सगुण व निर्गुण देवतांचे अस्तित्व मानलेले दिसून येते. भक्तीची भावना ऋग्वेदात आहे. वैदिक धर्मातील अनिष्ट प्रथा परंपरामुळेच जैन व बौद्ध धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. मोक्ष हे त्या काळातील मानवाच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय होते. मोक्षप्राप्तीसाठी वेगवेगळे मार्ग षड्दर्शनांनी दर्शवले. कुमारिला भट्ट, शंकराचार्य आदी वैदिक तत्त्वज्ञानांनी नवनवीन संकल्पना बदलत्या काळानुसार स्वीकारलेल्या दिसून येतात. त्यातूनच भारतात वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले. बौद्ध धर्माचे आवाहन स्वीकारताना वैदिक धर्मीयांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचा एक नवीन आविष्कार पुढे आणला. मोक्ष वा निर्वाण यासाठी प्रार्थना किंवा भक्ती पाहिजे असे विचार आले. भगवद्गीतेतील कर्म व ज्ञान या संकल्पना लोकांसमोर मांडल्या गेल्या. मात्र लोकांनी भक्तीचाच पूर्णतया स्वीकार केलेला दिसून येतो. चला तर मग सौरपंथ याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. सौरपंथ म्हणजे सूर्याला श्रेष्ठ परमेश्वर मानून त्याची उपासना करणाऱ्यांना सौरपंथीय असे म्हटले जाते. विश्वाचे मूळ तत्व सूर्य असून विश्वनिर्मिती व संरक्षणाचे कार्य त्यांचे आहे. सूर्य, भानु, आदित्य आदी नावांनी त्याला ओळखले जाते. धन्यवाद. आज आपण सौरपंथ याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गाणपत्यपंथ याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.